सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। तोतया निनावी खोट्या शिपायाच्या नावे IT सेल करतोय खुलासे। ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांचा आरोप। सह्याद्री अतिथीगृहावर 9 जुलैच्या आरक्षण संदर्भातील सर्वपक्षीय मीटिंगमध्ये काय घडलं? ॲडव्होकेट मंगेश ससाणे। सह्याद्री अतिथीगृहावर ओबीसी व मराठा आरक्षण संदर्भात सर्वपक्षीय तोडगा काढण्यासाठी मीटिंग आयोजित करण्यात आली होती। या मीटिंगला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस, ओबीसी नेते कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ, धनंजयजी मुंडे, दादासाहेब भुसे, राधाकृष्ण विखे पाटील, शंभूराज देसाई, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सदाभाऊ खोत, बच्चू कडू, सुरेश धस, कपिल पाटील, प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे, ॲडव्होकेट मंगेश ससाणे, मृणाल ढोले पाटील, रिपब्लिकन पक्षाचे सचिन खरात, विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ इत्यादी नेते उपस्थित होते। मनोज जरांगे यांच्यातर्फे कोणीही नव्हते। या मीटिंगमध्ये सगळे सोयरे या ड्राफ्ट नोटिफिकेशनवर भरपूर चर्चा झाली। भुजबळ साहेबांनी रिटायर्ड जस्टिस रिबेलो, माजी AG अधिवक्ता श्रीहरी आणि आणखीन 2 कायदेतज्ञ यांचे ओपिनियन समोर ठेवले। सगळे सोयरे कसे कायद्याच्या चौकटीत नाही व आरक्षण घटना विरोधात आहे याच्यावर अनेक जणांनी मतं मांडली। राज्यात चाललंय जातीवाद बद्दल बाळासाहेब आंबेडकर, सुरेश धस, प्रवीण दरेकर, प्रकाश शेंडगे यांनी काळजी व्यक्त केली। मी सगळे सोयरे हा शब्द कुठल्या स्मृती, उपनिषद, धार्मिक ग्रंथ, पर्सनल लॉ, हिंदू लॉ, मुस्लिम लॉ, ख्रिश्चन लॉ मध्ये नाही, तसेच कोणत्याही कायद्याच्या डिक्शनरीमध्ये नाही, न्याय निवाड्यात नाही असं सांगितलं। हिंदू संस्कृती ही पितृसत्ताक आहे असं सांगितलं। सगळे सोयरे लग्न नातेसंबंधातून होणारे नातेवाईक असतात। जर असे सोयऱ्यांना दाखले दिले तर आंतरजातीय आंतरधार्मिक विवाह केलेले पण सोयरे होतील अशी माहिती दिली। महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पासून अनेक न्यायाधीश, कायदेतज्ञ झाले असून जर सगळे सोयरे सारखा शब्द कायद्यात आला, महाराष्ट्र देशापुढे कोणता आदर्श ठेवणार असं सांगितलं। त्यानंतर अजितदादा पवार यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना याबाबत भूमिका विचारली। त्यावर बाळासाहेब आंबेडकर यांनी जे पक्ष गैरहजर आहेत त्यांच्याकडून लेखी म्हणणं घ्या असं सुचवलं। तसेच हा कायदा SC ST साठी पण लागू आहे। जर असा शब्द आला तर ST ST चा विरोध होईल आणि कोर्टात टिकणार नाही। यातून जर SC ST बाहेर काढलं तर कोर्टात यावर चर्चा विनिमय होऊ शकतो असं सांगितलं। त्यावर भुजबळ साहेबांनी मध्यस्थी करत सुचवलं की असं एक कायद्यातून एक समाजाला बाहेर काढणं आणि एकला ठेवला तर चुकीचा मेसेज जाईल। त्यावर बाळासाहेब म्हणाले की SC ST च्या बाबत कोर्टाचे निकाल आहेत। SC ST आरक्षण इंटरचेंजेबल नाही। याला शिक्षक भरती आमदार कपिल पाटील यांनी दुजोरा दिला व यातून VJ&Tंना आपण वगळावे असं सुचवलं। यावर प्रकाश अण्णा शेंडगे यांनी जोरदार हरकत घेतली व हा कायदा SC ST, VJ&T, OBC यासाठी काय कायद्यातून जर एखादी जात बाहेर काढता येऊ शकत नाही असं ठामपणे सांगितलं। खरं तर इथे तांत्रिक कायदेशीर विषयावर उहापोह चालला होता, त्यामुळे कोणाची भूमिका कोणाविरोधात आहे असं मला नाही बोलायचं। तर एकंदरीत यामध्ये सगळे सोयरे बाबतीत कायदेशीर खल चर्चा झाली व मुख्यमंत्री अजितदादा फडणवीस साहेब यांनी सर्वांसाठी सांगितलं की याबाबत सरकार अधिकृतरित्या कायदेतज्ञांकडून अभिप्राय मागवेल, मगच निर्णय होईल। तर एकंदरीत यामध्ये सगळे सोयरे बाबतीत कायदेशीर खल चर्चा झाली। मुख्यमंत्री अजितदादा फडणवीस साहेब यांनी सर्वांना सांगितलं की याबाबत सरकार अधिकृतरित्या कायदेतज्ञांकडून अभिप्राय मागवेल, मगच निर्णय होईल। तर ही सर्व चर्चा आणि सत्य परिस्थिती त्या दिवशीच आहे। मी या बैठकीत ओबीसी अभ्यासक, उपोषणकर्ता म्हणून उपस्थित होतो। ओबीसींची कायदेशीर बाजू मी 12-15 मिनिटं मांडली। मला जी गोष्ट जाणवली त्याबद्दल मी दुसऱ्याच दिवशी 10 जुलैला फेसबुकवर व्हिडिओमार्फत व्यक्त झालो। मला ओबीसी म्हणून एकटे सोडल्याची असुरक्षितपणाची भावना वाटली, ती मी बोलून दाखवली। जे काय मी सांगितलं ते 1000% सत्य आहे।
उपस्थित कोणाला पण आणि सगळ्यात महत्त्वाचं बाळासाहेब आंबेडकर यांना पण विचारावं की काय घडलं. राहिला प्रश्न पक्षाचे मीडिया सेलवाल्यांचा पोस्ट व्हिडिओबद्दल, तर अरे भावांनो, तुमचं ते काम आहे, तुम्ही इमानीद्वारे करता ते बरोबर आहे, पण आधी माहिती घ्या काय घडलं होतं. एक पोस्ट फिरतीये शिपायाच्या नावाची की तो हजर होता, तर मला काही प्रश्न आहेत. तिथे मंत्र्यांच्या OSDPNना प्रवेश नव्हता, तर शिपाईला कसं आतमध्ये घेतलं? सदरचा शिपाई कुठे कार्यरत आहे, त्याचं नाव नंबर का नाही दिला? या शिपायानं सांगावं की सुरुवातीला कोण आलं होतं. बाळासाहेब पोर्चमध्ये 3 नेत्यांबरोबर बसले होते, ते नेते कोण? सुरेश धस यांनी काय भूमिका घेतली? अशोक चव्हाण यांनी कोर्टाबाबत काय भूमिका घेतली? CBC आरक्षण 10% बाबत काय चर्चा झाली? धनंजय मुंडे काय बोलले? शिपाई म्हणतोय मनोज जरांगे यांची माणसं होती, तर कोण होते त्यांच्यातर्फे? त्या शिपायानं नाही तर त्याच्या नावाने पोस्ट केलेल्याने उत्तर द्यावीत. पक्षाचे मीडिया सेल असे त्याच्या नावाने पोस्ट बनवण्यात पटाईत असतात, ते समजायला कोण दूध खुळं नाही. आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी माझा व्हिडिओ आल्यानंतर 11 जुलैला स्पष्ट भूमिका मांडली की सगळे सोयरे घटनेच्या चौकटीतील बसत नाहीत. ओबीसींचे आणि मराठा समाजाचे ताट वेगळे ठेवा. या भूमिकेचे मी ओबीसी समाजातर्फे मनपूर्वक स्वागत केलं आहे. त्यांनी मंडल आयोग लागू करण्यासाठी भुजबळ साहेब, जनार्दन पाटील यांचे बरोबर खूप संघर्ष केलाय. याबाबत आम्ही ओबीसी नेहमीच उपकार विसरणार नाही. आताही त्यांनी ओबीसींचे घटनात्मक अधिकार संरक्षण करण्यासाठी भूमिका घेतली. याबाबत बाळासाहेब आंबेडकर यांचे लक्ष आभार. प्रकाशजी आंबेडकर यांच्यासारख्या कायदेतज्ञांची गरज सद्यस्थितीमध्ये ओबीसींना खूप आहे. ओबीसी याबाबत नेहमीच उपकृत राहतील. खरं तर मी काल फेसबुक लाईव्ह करून याबाबत खुलासा केला होता, पण या शिपाई मीडिया सेलची पोस्ट जास्तच फिरायला लागली, त्यामुळे हा पोस्ट प्रपंच. या प्रकरणाला मी विराम देतोय. चूक भूल द्यावी घ्यावी. आपण ओबीसी योद्धा ॲडव्होकेट मंगेश ससाणे. जय ज्योती, जय भीम, जय संविधान, जय ओबीसी.